कोरा स्टार्ट हा The press conference is related to Panchayat elections, which is scheduled for next month, that is June 2022. 5 years term complete जाता आणि पंचायत इलेक्शन्स फुडल्या म्हयन्यात सरकारान घेवचे पडटा. In the meantime, Honorable Supreme Court of India त्यांच्यानी सुरेश महाजन वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश and others या केशीन एक जजमेंट भायर काडलेलो आहा 10/5/2022 आणि ह्या जजमेंटाचेर व्हेरी क्लियर ऑर्डर आहा बेस्ड ऑन रिजर्वेशन्स of OBC for until the triple test formality is completed in all respects by the state government. No reservations for other backward classes can be provisioned, and if that exercise cannot be completed before the issue of election program by the State Election Commission, the seats except reserved for scheduled caste and scheduled tribe, which is a constitutional requirement, the rest of the seats must be notified as for the general category. याचो मिनिंग कितें? याचो मिनिंग व्हेरी क्लियर आहा की आमी जो तर ज्या हितून आतां फुडें वचत ह्या इलेक्शनाचो प्रोसेस आमी फुडें व्हरत बेस्ड ऑन the findings or based on the data collected by the state government through BLOs, village panchayat BLOs, जे governmentaचे BLOs ते which comes in the village panchayat, they do every ward wise checklist, and they say that this many OBCs are there, this many OBCs are there, this many OBCs are there, and they write over there 1 2 3 4 the ward इकरा वॉर्डान ते अशें घालता की ह्या 5 वॉर्डांनी ओबीसी आहा म्हणून. हो डेटा कोणाचो? हो डेटा तेंचो, नॉट रेकॉग्नायज्ड बाय द ओबीसी कमिशन. म्हणजे ओबीसी कमिशन जे आमच्या गोंयान आहा वो दुसरे स्टेटीन आहा त्या कमिशनान हो रिपोर्ट दिवचो पडटा द स्टेट गव्हर्नमेंट अँड स्टेट इलेक्शन कमिशन. आणि म्हाका दिसता जो प्रोसेस इतली वर्सां आमी फॉलो करीत येयल्ले आहा आणि वेरियस पीपल हू गो टू द कोर्ट, म्हणजे माझो वर्ड रिजर्व जालो, खंय तरी कोणे प्रेशर हाडलो, खंयच्या MLAन प्रेशर हाडलो, मंत्र्यान प्रेशर हाडलो, CMाक सांगले आणि और मिनिस्टराक सांगले आणि ते रिजर्वेशन चेंज केले. जे वॉर्ड नंबर 1 ओबीसी जावपाक आसलो तो वॉर्ड नंबर 3 जालो असो म्हणून कोर्टान वयता कोण तरी, हायकोर्टान वयता आणि हायकोर्ट म्हणटा कितें स्टे इज ग्रांटेड आणि 2-3 हियरिंग जाता आणि ते म्हणटा दिस पर्टिक्युलर वॉर्ड इलेक्शन टू बी पोस्टपोन्ड. बाकीचे सगळी करा, हे पोस्टपोन करा, म्हणजे हे सारखे कर. त्या खातीर म्हाका दिसता हो गोनो आनी फुडें वचोंक जायना म्हणून सुप्रीम कोर्टान हे बरें जजमेंट हाडलेलें आहा. आनी त्या हितूनय ओबीसीक अन्याय जावंक जायना. अदर बॅकवर्ड क्लासीस हे जे आमचे मोठो घटक आहा आमच्या गोंयांत, व्हडली पर्सेंटेज आहा आमच्या गोंयांत, हिंका म्हाका दिसता खंय तरी अन्याय हेंचेर जावंक जायना. आता सरकार जो तर फुडें वचत हे पंचायतीचे इलेक्शन करपाक आणि बेस्ड ऑन द डेटा which is collected by BLOs and submitted to the government through the village panchayat secretary or to the talati, which goes up to the mamladar, from mamladar up to the collector and collector up to the state election commissioner. तो डेटा जो तर घेवन फुडें वचत आणि कोण हो चॅलेंज करीत जाल्यार हें सगळें बंद पडटलें. सुप्रीम कोर्टान सारकी क्लियर ऑर्डर दिल्ली आहा दॅट इट हॅज टू गो थ्रू द ओबीसी कमिशन. ओबीसी कमिशन म्हाका दिसता हे डिफांक्ट आहा आमच्या गोंयांत, हे परत रिवायज जावपाची गरज आहा आणि ओबीसीच्या खंयच्याच घटकाक खंयच्याच कॅटेगरीक अन्याय जावंक जायना.
आमच्या गोंयांत जितके ओबीसी लोक आहा हांकां हें रिजर्वेशन मेळपाकूच जाय. 33% रिजर्वेशन जे कितें तांकां दिल्लें आहा हें तांकां मेळपाकूच जाय. आनी हें म्हाका दिसता मेळतलें जाल्यार हें इलेक्शन पोस्टपोन जावपाची गरज आसा. आनी आमी काँग्रेस पार्टी म्हणून लेजिस्लेचर पार्टी म्हणून आमी डिमांड करता की हें इलेक्शन 4 म्हयने तुमी पोस्टपोन करा. थिंगासर डायरेक्ट यू कॅन पुट इन एडमिनिस्ट्रेटर बिकॉज हिंगा प्रोविजन ना की तूं कंटिन्यू करूंक शकता म्हणून विथ द सेम बॉडी. यू कॅनॉट कंटिन्यू विथ द सेम बॉडी. यू कॅनॉट गिव एक्सटेन्शन. देर इज नो प्रोविजन इन लॉ. असो असेंब्लीन खंयसरूच पास जावना की हो टर्म सोंपले काय ताका कंटिन्यू करपाक दिवपाक जाता सरकारान. ना जाय तशें जायना. सो एडमिनिस्ट्रेटर घालचो आनी डे टू डे अफेर्स ऑफ द पंचायत आहा ते फुडें वयचे. तेन्ना म्हणसर ओबीसी कमिशन जे आहा हें सारकें स्ट्रॉंगली फॉर्म आनी जावचे. तेंच्यांनी आख्खे गोंयचो डेटा घेवचो. तेणी वर्कआउट करचो आनी तो रिपोर्ट सबमीट करचो सरकाराक. आनी खरो न्याय जे ओबीसी जे मेळपाक जाय ओबीसी घटकाक तो दिवपाचो. रिजर्वेशन जावपाकूच जाय. कित्याक आमी आतां इलेक्शनाक फुडें वचत जाल्यार एज पर दीस ऑर्डर सगळे शिफ्ट वील बी जनरल कॅटेगरी. सगळे एक्सेप्ट फॉर एससी आनी एसटी. खंयचे खंयचे पंचायतीन एससी आनी एसटी जे हे आहा वो आहा डेटा आहा तेंकांच ते एससी आनी एसटी रिजर्वेशन आसतले. आनी उरलेल्यांक सगळ्यांक जे ओबीसीक 27% मेळपाक जाय इन गोवा हें मेळचें ना. वो ऑर्डर सारकी क्लियर आहा. इट इज व्हेरी क्लियर. यू कॅनॉट गो अगेन्स्ट दीस ऑर्डर. समबडी वील गो टू द कोर्ट अँड चॅलेंज इट. कोण वयतलो कोर्टान आनी म्हणटलो एज पर दीस ऑर्डर यू कॅनॉट गो हेड विथ रिजर्वेशन इफ युअर data is not based on OBC commission. So it is very clear we are demanding that 4 months October an election करा आणि सारखे करा. क्लियर करा. आतां पासून गोनो घातलेलो आहा. आतां पळय एक इन्क्वायरी चालू आहा. रेज मागूस पंचायतीन आतां तुमी वयशात जाल्यार तुमकां दिसतले डेप्युटी कलेक्टर थिंगा मामलेदार थिंगा तालाटी थिंगा सगळे थिंगा पंचायतीन येयल्ले आहा. इन्क्वायरी चालू आहा. सगळे वॉर्ड फोडलेले आहा. अशे फोडलेले आहा की हिंगासरली 400 वोट व्हरून थिंगा घातलेले आहा. थिंगासरले 300 वोट काडून आनी खंय घातलेले आहा. असो गोनो करून दवरलेलो आहा. आनी थिंगासर जेन्ना कंप्लेन जाले फ्रॉम द लोकल्स आयज सगळे स्टेट इलेक्शन कमिशनान डायरेक्ट इन्क्वायरी मागली आनी आयज इन्क्वायरी चालू आहा. आनी अशें जावंक जायना. इट इज दॅट पर्टिक्युलर पंचायत रिलिजना प्रमाणे तेणी वोट फोडलेले आहा. वॉर्ड फोडलेले आहा रिलिजना प्रमाणे. वचून पळया तुमी. हांव कितें उलयता तें सत्य वो ना तें पळया. अशें केन्ना जावंकूच ना हिस्ट्रीन. अशें जाल्लें आहा. ते बीन सगळो गोनो हो सारको जावनी. कसलीच घाई ना कोणाक. एडमिनिस्ट्रेटर घाला इलेक्शन फुडें व्हरा. गो एज पर दीस ऑर्डर. You cannot do anything beyond this. Otherwise, you are doing a total injustice to the OBC people of Goa. कित्याक तुमी तांकां दिवंकूच शकना रिजर्वेशन एज पर दीस ऑर्डर. ते तुमचो डेटा सारको ना. तुमकां जाय तो वॉट तुमी ओबीसी करता. तुमकां खंयचो दिसता जनरल आहा तो ओबीसी करपाक तो ओबीसी करता तुमी. आतां ब्लॅकमेलिंग चालू आहा. तू आमच्या पॅनलान येणार तुजो वॉर्ड ओबीसी करता म्हणटा ते. हें चालू आहा. हें जावचें न्हू म्हणून म्हाका दिसता हें सगळे जाग्यार घालतलो जाल्यार वी आर रायटिंग अ लेटर टू द स्टेट इलेक्शन कमिशनर. वी आर ऑल्सो रायटिंग टू द चीफ मिनिस्टर एंड टू द पंचायत मिनिस्टर that we support as opposition. We support that you postpone the election. Let it be coming as per this order of the Supreme Court. तेंचे रिजर्वेशन तेंका मेळोनी. ओबीसी घटकाक तेंचे रिजर्वेशन मेळोनी. पूण सारको डेटा करा. जो सुप्रीम कोर्टान सांगला तसो डेटा करा. 4 महिने पुरो. खूब जाले. थँक्यू. Can panchayat election be postponed? Yes. Is it not constitutional obligation? No. Constitutional obligation. See, you have a Supreme Court order to that effect. If
government wants to continue, तेणी बरयल्लें आहा. You can go through this para. If you want to continue, para number 13 of the order. If you want to continue, What does that? see, they said the seats except reserved for scheduled caste and scheduled tribe, which is constitutional requirement, the rest seats must be notified for the general category. If you want to continue, म्हणटा ते. That means you cannot postpone. If that, To general core and you hold election. that is not right. ते तू But this म्हणता. order is But order is very clear. No, but if you want to hold, म्हणटा तेणी. It is not that. Can election to local Cannot be completed before the issue of election program. Election program अजून येवंक ना. तो कितें म्हणटा? If that exercise cannot be completed before the issue of election program by the State Election Commission. Program अजूनही भायर काडूंक ना. State Election Commission can go as per this order and postpone it. जाय जाल्यार असेंब्लीन गव्हर्नमेंट जाय तोरली ऑर्डिनन्सां काडटा. हे काडूंक जाता एक बारीक ऑर्डर केन्नाची आतां काडला 10-5 10-5-22. 10 May. It is an old case which is finalized now. See, if you want to bring OBC in the picture for this election, then you have to go as per this order. But It is as very per- simple. as per- Otherwise, you go general, म्हणटा ते. But legal experts, most of them says that you cannot postpone See, elections. गव्हर्नमेंटाक जाय ते कितेंय करूंक शकता. ऑर्डिनन्स काडूंक जाता, फुडें व्हरूंक जाता. जायत जाल्यार ऑर्डिनन्स काडपाची गरज पडटा. Can there be government without local self bodies? या 4 महिन्याची गजाल उलयता ही. बिकॉज ऑफ दिस, इफ यू वॉन्ट टू गिव ओबीसी कॅटेगरी, ओबीसी घटकाक जर तर तूं थिंगा रिजर्वेशन दिवंक सोदता एज पर दीस ऑर्डर, जाल्यार करा न्हू. इट इज नॉट व्हेरी बिग थिंग. ओबीसी कमिशन ऑलरेडी स्टेट गव्हर्मेंटा कडेन आहा, विच इज एक्चुअली डिफंक्ट एज ऑन टुडे. तितून मेंबर घातले तांकां हाव दे हॅव हेणी आतां कशें फोडल्या. हो हे वॉर्ड सारकें ना म्हणून लागले आनी तेणी 2 म्हयन्यांनी वॉर्ड फोडून आपल्याक जाय तशें केलें न्हू. आतां दोनोय तोच जाल्लो आहा. सो तांकां जाय जाल्यार इतलें फास्ट जाता जाल्यार ओबीसी कमिशनान करूं न्ही. लेट इट बी ट्रान्सपेरंट that this particular ward is OBC. This particular ward is OBC. सगळ्यांचे रिप्रेझेंटेशन येवन न्ही न्हू. खंयचे ओबीसी वॉर्ड आहा. ओबीसी आसना आसताले. आतां कितें जालां, ओबीसी जाय पळय तो ओबीसी जाता. दॅट इज द प्रॉब्लम. कोणाक जाय, खंयच्या पॉलिटिशियनाक जाय तो ओबीसी जाता. तशें जावंक जायना. सर्टन नंबर आसता. ना. देर इज अ क्रायटेरिया फॉर दिस. And OBC commission only is the right people who will give justice to this. And तेणी हे करपाक जाय अशें म्हाका दिसता. You cannot wait for 5 more years for this. And you cannot deprive the category, that is OBC category, for 5 years. आतां जो तर करीत जाल्यार इलेक्शन जनरल करूंक जाय. सो तांकां डिप्रायव कित्याक करपाचें? When there is reservation passed in the assembly, when there is reservation passed in the Lok Sabha, सेंट्रल गव्हर्नमेंटान जेन्ना मान्यता दिल्या, स्टेट गव्हर्नमेंटान जेन्ना मान्यता दिल्या तांकां 27% आमी तुमकां रिजर्व करता म्हणून, जाल्यार ह्या इलेक्शनाक रिजर्व करूंक मेळचें ना तुका जर तर तुमी करता. State election commission had done reservation. State government did not notify. तो उरलें. सी, हांव कितें म्हणटा, कोणाची मिस्टेक आसूं आतां रेक्टिफाय करा न्हू. आतां करा न्हू. एज पर द ऑर्डर कितें म्हणटा तें कमिशन घाला न्हू. ओबीसी कमिशन घाल आनी कंप्लीट कर. Give them time frame of 2 months to complete. Goa is a very small state. तितून म्युनिसिपॅलिटी भायर काड. उरलेले हितून जालें म्हणजे म्युनिसिपॅलिटीचे मागीर करूंक जाता. कित्याक म्युनिसिपॅलिटीचे इलेक्शन ना आतां. सो फास्ट करूंक जाता तांकां. रेश मागूस पंचायतीन गोंधळ जाला म्हणून कोणी गेला हो गोंधळ कोणी केला पळय तो आतां होच सांगतलो न्हू. समबडी वील हॅव टू बी सस्पेंडेड ओवर देर. हुएवर हॅज डन दॅट, somebody will have to be suspended. Any letter kelle ha to that effect. You all come and see in your own eyes what is happened. So अशे कितकेशेच पंचायतींनी केला. ते तेंच्यांनी सारको करूं न्ही. त्या खातीर based on this order, the panchayat election can be postponed. If required, government can issue any order or they can issue an ordinance and
पोस्टपोन इट. Is it similar? आधी केला न्हू, आधी केला हांव म्हणटा, आधी केला अशें इलेक्शन्स पोस्टपोन जाल्या, सो इट कॅन बी डन. आता पळय तूं रेश माल गोंडल म्हणटा तो इज सिमिलर टू 2012 जाल्लो तो कलमकोट पंचायत. सेम तसोच जाल्लो न्ही? तसोच जालो. तेन्ना कोण सस्पेंड जाल्ले? सस्पेंड जाल्लो तेन्ना BDO सस्पेंड जाल्लो फॉर नियरली 1 long year. स्टाफ सस्पेंड जाल्ले फॉर नियरली 6 to 8 months. सिमिलर मागीर तालाटी सस्पेंड जाल्लो, सेक्रेटरी सस्पेंड जाल्लो. सो कोणाचेर तरी रिस्पॉन्सिबिलिटी ही घालपाक जाय. नाल्यार अशें जालें की उमके मनशाक सांगलें एका पॉलिटिशियनान अशें कर आनी तेणें केलें आनी ही गो स्कॉट फ्री. मातशें करेक्शन केलें, तशें करेक्शन जावंक जायना. You cannot do roles based on religion. You can go and check what I am talking. हांव जें कितें उलयता न्हू तें रॉंग जाल्यार म्हाका मागीर परतून क्वेश्चन करा. रिलिजना हेजेर रोल जायना केन्नाच. पयलो रोल कसो आहा तो पळया आनी आतां कसो गेला तो पळया. म्हणजे अशे कांय लोक जे आसात ते रिजर्वेशन जावचे आनी अश्यो हे करता पूण सद्या रिसेंट असो एक राष्ट्रपतीचो स्टेटमेंट आसा की रिजर्वेशनाची गरज ना म्हणून. See, it is passed by Lok Sabha, it is passed by Assembly, and it is a law. We cannot comment on this. That हे सारकें न्हू आनी हे सारकें न्हू. राष्ट्रपती तेचे ओन आसतले ते. That may be his own personal view point. We cannot have personal viewpoint. It is a law. It is not a law. Once it is passed in the assembly, it is a law. Once it is passed in the Lok Sabha and comes in the assembly for passing, and when we pass it, it becomes a law. So when it becomes a law, if you are going ahead with this order, then you are doing injustice to the OBC. And if you are doing injustice to OBC just because of 4 months, why wait for 5 years? 5 वर्सां कित्याक रावपाक जाय? आयज जर आमी गडबडान हे इलेक्शन करता जाल्यार ओबीसीचेर अन्याय करता आमी. 5 वर्सां कित्याक रावपाचे? 5 वर्सां रावपाची गरज ना. आतां करा. 2 म्हयन्याचो टायम दिवनी चीफ मिनिस्टरान ओबीसी कमिशनाक. आय वॉन्ट दीस प्रॉपर detailed report with ward wise of OBC people in the ward. So highest we are thinking down in reservation. Let it be very fair. Let the OBC people, real OBC people, get the representation to come in the panchayat. नाल्यार बोलतेच लोक येता पंचायतीन. वो ओबीसी ह्या वाड्यातलो वचोन त्या वाड्यार बसचो पडटा. एक्चुअली त्या वाड्यार ओबीसी भरपूर आहा. ह्या वाड्यार वयलो त्या वाड्यार कित्याक बसपाचें तेणी ओबीसी? एक्चुअली हिंगा रिजर्वेशन जावंक जाय आसलें. वॉर्ड नंबर 1 जावंक जाय आसलें. रिजर्वेशन जालें 4. सो हे सगळे ओबीसी जे आहा, खरे ओबीसी आहा ते जनरल जाले. ना ते सारकें न्हू. एनीबडी कॅन सीट एनीवेअर, बट लेट द रियल रिप्रेझेंटेशन बी गिवन टू ओबीसी. हे माझं म्हणणं आहे. Michael, one more thing. Just तुमचे ते चिंतन शिबीर आशिल्ले. You are a part of that. ते चिंतन शिबीर जे आहा ते म्हाज्या वांगडा आमचो GPCC प्रेसिडेंट बसून प्रेस घेतले. ते हांव एकटो घेत जाल्यार सारकें न्हू. तो अजून चिंता रे. ओके. फाटल्या दिसांनी सेपरेट घेऊन जाय. एकूच हेचेर कर्नाटका उरले मरे. तुम्ही सीएमाक मेळपाचे आशिल्ले रिगार्डिंग इश्यूज ऑफ एक घेतला मरे तेजो. सर खूप इश्यूज आहा. इश्यूज भरपूर आहा सगळे. मातशे बस मातसो काँग्रेसाची काय खबरच ना म्हणून. नो काँग्रेस तो अजून येवना. तो चिंतन करता रे अजून. केन्ना घेता? इम्पॉर्टंट हो विशय आहा ते बंद कर. तो चिंतन करता अजून.